आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. आता आम्ही प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा किसानवाणी कार्यक्रम. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रमात सादर करते सुरेश गोळे यांच्यासह मी प्रकाश नावकर आपलं मनपूर्वक स्वागत करतो. बंधूंनो, करायचे आपला कार्यक्रम सर नक्कीच करूया. कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया दैनंदिन कृषीवाणी. वाचक स्वर आहे सचिन मैसने यांचा. कृषीवाणीमध्ये मुरघास बनवण्याची पद्धत याविषयीची ही माहिती आणि ही प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, मुरघास बनविण्यासाठी हिरवे गवत फुलावर असताना कापावे. ज्वारी आणि मक्यासारखी कर्बायुक्त पिके कणसातील दाणे दुधावर असताना कापावीत. बरसीन, लुसरण आणि चवडीसारखी प्रथिनेयुक्त पिके फुलोऱ्यात असताना कापावी. चाऱ्याची कापणी करताना ढगाळ वातावरण नसावे. जास्त हिरवा किंवा कोरडा चारा वापरू नये. चाऱ्याची एकाच 2 ते 1 इंच लांब तुकडे करावेत. चाऱ्याची कापणी सकाळी करून लगेच कुट्टी करावी. यामध्ये 60% ओलावा असणे आवश्यक आहे आणि नंतर तो खड्ड्यामध्ये भरावा. कुट्टी केल्यावर 1 फुटाच्या थरामध्ये टाकावी. प्रत्येक थर पायांनी किंवा यंत्रांनी दाबून हवामुक्त करावी. थर दाबल्यावर त्यावर एकदल चारा पिकाकरिता 2% युरिया टाकावा आणि द्विदल चारा पिके असल्यास गुळाचे पाणी 3 ते 4% शिंपडावे. असे प्रत्येक 1 फुटाच्या थरानंतर करावे. खड्डा जमिनीवर 3 फूट भरावा आणि त्यावर गवत आच्छादून शेण मातीने लिपावे जेणेकरून हवा आत शिरणार नाही. मुरघास साधारणतः 60 ते 90 दिवसात तयार होते. गाईला 15 ते 20 किलो, बैलांना 10 ते 15 किलो आणि 6 महिन्यावरील वासरांना 5 किलो प्रतिदिवस मुरघास द्यावा. फायदे: जनावरांना उन्हाळ्यात हिरवा चारा मिळतो. हवाबंद पद्धतीने पौष्टिकता नाहीशी पावत नाही. हिरवा चारा उन्हाळ्यात कमी खर्चात उपलब्ध होतो. आताच आपण कृषीवाणीमध्ये मुरघास बनविण्याची पद्धत याविषयीची ही माहिती जाणून घेतली. आताच आपण दैनंदिनी कृषीवाणी ऐकलीत. वाचक स्वर होता सचिन मैसने यांचा. अरे 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 अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? हाँ? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है. परंपरागत खेती. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आता ऐकूया एक निवेदन. हे निवेदन आहे प्रश्न तुमचे उत्तर आमच्या या कार्यक्रमाविषयी. किसानवाणी या कार्यक्रमात प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत असतो. येत्या मंगळवार दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी ध्वनिमुद्रित होणाऱ्या प्रश्न तुमचे उत्तर आमच्या या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे लसूण पिकाच्या जातीची विविधता आणि आधुनिक कांदा लागवड तंत्र. आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर एस एम घावडे, विभाग प्रमुख
भाजीपाला संशोधन विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, तेव्हा जरूर फोन करा. या कार्यक्रमात फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी येत्या मंगळवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत फोन करावेत. त्याकरता आमचा फोन नंबर असा आहे 0724 245 64 61. फोन नंबर पुन्हा एकदा सांगतो 0724 245 64 61. या कार्यक्रमाचे प्रसारण आपण मंगळवार दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता ऐकू शकाल. निवेदन संपलं. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आता ऐकूया कडधान्याचे आहारातील महत्त्व याविषयी कीर्ती देशमुख, विषय विशेषज्ञ, गृहविज्ञान कृषी विज्ञान केंद्र अकोला यांनी शेतकरी बांधवांना केलेले मार्गदर्शन. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, मी कीर्ती देशमुख, विषय विशेषज्ञ, गृहविज्ञान कृषी विज्ञान केंद्र अकोला. आज आपण बघूया कडधान्याचे गुणधर्म. आपल्या आहारात कडधान्याचे किती प्रमाणात गुणधर्म, आपण चांगल्या प्रमाणात गुणधर्म कसे आहेत हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. त्याबद्दल जसं की कडधान्य हे मोड आणून खाण्याची पद्धत आहे आणि ती पण चांगली पण आहे. त्यामुळे प्रथिने ही जी आहे ही पचायला सोपी होतात. तसेच जीवनसत्वांची दुप्पट तिप्पट वाढ होते आणि क जीवनसत्व तर मोड आल्यानंतरच तयार होते. तर कडधान्याचा वातुळपणा कमी होतो. तसेच लोह व कॅल्शियमचे शोषण चांगले होते. मोड न काढलेल्या कडधान्यामध्ये 3 अशोषक द्रव्ये असतात. ती म्हणजे टॅनिन, फायटिक ॲसिड आणि ट्रिप्सिन. टॅनिनमुळे लोहाच्या शोषणमध्ये अडथळा निर्माण होतो आणि फायटिक आम्लामुळे चुन्याचे शोषण कमी होते. ट्रिप्सिन नावाच्या एन्झाईम्समुळे विकर निर्मितीमध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे कडधान्याचे पचन नीट होत नाही आणि पोट हे जड पडते. कडधान्य जर रात्रभर भिजत ठेवली तर त्यातील टॅनिन आणि फायटिक ॲसिडचे प्रमाण हे कमी होते. कडधान्ये मोड आणून चांगली शिजवली तर ट्रिप्सिन इनिव्हिटरचा नाश होतो. शिजवताना आमसूल किंवा चिंच यासारखे जर आंबट पदार्थ आपण त्यात टाकले तर अपोषक अथवा घातक जी द्रव्ये आहे त्याचं सामू बदलल्यामुळे पूर्णपणे ते नष्ट होतात आणि कडधान्य आपण खाण्यासाठी एकदम योग्य आहे. तसेच आता आपण बघूया की मोड आलेली कडधान्य खाल्ल्याने आपल्याला काय फायदे होऊ शकतात. जसं प्रथिने जे आहे हे पचायला सोपी होतात. सर्व जीवनसत्वांची अनेक पटीने वाढ होते. मोड काढण्यापूर्वी 100 ग्रॅम कडधान्यामध्ये क जीवनसत्व हे 2 ते 6 मिलीग्रॅम असते. हेच जर मोड आल्यानंतर पाहिले तर त्यामध्ये जवळपास 27 ते 52 मिलीग्रॅमपर्यंत वाढ होऊ शकते. मोड आणल्यामुळे कडधान्याचा वातुळपणासुद्धा कमी होतो. तसेच मोड काढण्याच्या प्रक्रियेत टरफलामध्ये असलेले जे टॅनिंग आहे आणि फायटिक ॲसिड आहे याचे निरुपद्रवी या द्रव्यात रूपांतर होते. त्यामुळे त्याच्यामध्ये लोहाचे जे प्रमाण आहे आणि चुन्याचे जे शोषण हे वाढते. याचा शरीराला आपल्याला चांगला फायदा होतो. मोड आणण्याच्या प्रक्रियेमध्ये कडधान्य जे आहेत ती हलकी होतात आणि पचायलाही सुलभ होतात. ही कडधान्य आहे ही जर मोड आणून सुकवली तर त्याला आपल्याला पाण्यामध्ये टाकून आपण पुन्हा टवटवीत करू शकतो. आणि अशा कडधान्यामध्ये सुद्धा प्रथिने जी आहे, कर्बोदके आहे आणि जीवनसत्वाची जी आहे ही समृद्ध मोठ्या प्रमाणात असतात. आता आपण बघूया की बा कोणती कडधान्ये खावीत. तर सर्वच प्रकारची जी कडधान्य आहे ही पचायला सारखी नसतात. पचनाला सर्वात हलके कडधान्य म्हणजे मटकी, त्यानंतर मूग, चवळी, नंतर उडीद आणि हरभरा. कडू वाल आहे किंवा पावटा आहे हे पचायला सर्वात कठीण आहे. कडधान्यात भरपूर पोषक तत्वे असतात. जर बघितलं आपण तर 100 ग्रॅम कडधान्यामध्ये 17 ते 25% प्रथिने असतात. याला अपवाद सोयाबीन आहे. 100 ग्रॅम सोयाबीनमध्ये जर बघितलं आपण तर 40 ते 42% प्रथिने आहे. शाकाहारी आहारामध्ये प्रथिनांची पूर्तता प्रामुख्याने कडधान्यातूनच होते. आपल्याला बघितलं
तर इंडियन काउन्सिल ऑफ रिसर्च मेडिकल रिसर्चमध्ये सांगितल्याप्रमाणे जर बघितलं तर दर माणसी कमीत कमी 17 ते 25 किलो कडधान्य वापरणे आवश्यक आहे. म्हणजेच 70 ते 80 ग्रॅम कडधान्य प्रतिदिन माणसाला हे आवश्यक आहे. प्रथिनाव्यतिरिक्त कडधान्य जीवनसत्वे, खनिजे, जीवनसत्व B1, जीवनसत्व B2, अशा प्रकारचे नायसिन आहे, अशा प्रकारचे भरपूर जे जीवनसत्व आहे हे कडधान्यामध्ये असतात. किंवा हरभरा जो आहे, तर हरभरामध्ये काय आहे नेमकं, तर हिरवा कच्चा हरभरा हा कोरोनरी हार्ट डिसीज, मधुमेह, रक्तदाब, उच्च रक्तदाब, हाय कोलेस्ट्रॉल यासाठी पथ्यकारक आहे. हरभऱ्यात फॉलिक ॲसिड व बेटा कॅरोटीन असते जे हृदय संरक्षक आहे. मधुमेहींनी हरभऱ्याच्या पानांची भाजी खावी. हरभरा हा स्नायूंना बल देणारा आहे. घोडे का खाना असे का म्हटले जाते. तरुणांना शरीर कमवायचे असेल तर हरभरा हे स्वस्त आणि मस्त प्रोटीन फूड आहे. हरभऱ्यातील प्रथिने मिळवायची असल्यास भाजून किंवा वाफवून घ्यावे. तसेच प्रथिनांची साखळी पूर्ण होण्यासाठी हरभरा हा दही, ताक, पोळी, भाकरी किंवा भाताबरोबर खाल्लेला चांगला. हरभऱ्यास भरपूर उष्णता दिली की तो पचनास सुलभ होतो व गॅसेस निर्माण होतात. शाळकरी मुली आहे व खेळाडू यांच्यासाठी हरभरा हे आरोग्यदायी खाणे आहे. भाजलेले चणे, फुटाणे, परतलेला हरभरा, मसाला चना हे वाढीच्या मुलांसाठी आरोग्यदायी खाऊचे प्रकार आहेत. अतिशय चपळ मुलांच्या खिशात हा खाऊ नियमित भरून दिल्यास ती मुले बारीक किडकिडीत बनत नाहीत. हरभरा, काबुली चणे, छोले या सर्वांचे पोषण मूल्य कमी अधिक फरकाने सारखेच आहे. 1 वाटी हरभऱ्याच्या उसळीतून 96 कॅलरीज, 2.9 ग्राम प्रथिने, 3.4 ग्राम फॅट्स. तसेच हरभऱ्यामध्ये उष्मांक जे आहे ते 360 आहे. प्रथिने आहे 5.3 ग्रॅम. कॅल्शियम जे आहे ते 17.1 मिलीग्राम आणि लोहसुद्धा त्याच्यामध्ये 202.8 मिलीग्राम एवढं लोह आहे. आता बघूया आपण दुसरं जे कडधान्य आहे ते कुळीथ. कुळीथला हुलगे असेही म्हणतात. कुळीथ हे शहरांमध्ये फारसे वापरले जात नाही. खरं तर स्थूल व्यक्तींसाठी हे फायद्याचे कडधान्य आहे. सर्व कडधान्याच्या तुलनेत कुळथामध्ये सर्वात कमी चरबी आहे व त्याचबरोबर त्यातील चोथ्याचे जे प्रमाण आहे ते अधिक आहे. कुळथामध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगले आहे. यातील काही घटकांमुळे कॅल्शियमच्या शोषणाला अडथळा निर्माण होतो. ज्या व्यक्तींना मूतखडे आहेत अशांनी कुळीथ खाऊ नये. आयुर्वेदामध्ये कुळथास आजारी व्यक्तींसाठी पथ्यकारक मानले आहेत. तसेच लघवीच्या विकारामध्ये कुळथाच्या काढ्याचा वापर सांगितला आहे. ताकात शिजवलेले कुळथाचे कडण आजारी व्यक्तींना देण्याची प्रथा आहे. जसं आता आपण नेहमीच्या रोजच्या ज्या खाण्यामध्ये जी मटकी आहे त्या मटकीमध्ये नेमकं काय आहे हे बघूया आपण. मटकी ही वृक्ष तुरट चवीची, पचनानंतर तिखट रसाची. मटकीतील कोरडेपणामुळे वातदोष वाढतो. परंतु मटकीतून लेसिथिन नावाचे प्रथिन शरीराला मिळते. यामुळे मज्जावह संस्थेचे काम चांगले राहते. मोड आलेल्या मटकीतून ब जीवनसत्व मिळते. आता बघूया आपण मूग हे हिरवा जो मूग आहे, जे कडधान्य आहे, त्या मुगामध्ये काय एवढं रहस्य आहे. तर याचे रंगावरून हिरवा व पिवळा असे 2 प्रकारचे मूग असतात. यापैकी हिरवा जो मूग आहे हा उत्तम असतो. मूग हा गोड चवीचा, थंड गुणाचा. उपवासाला मूग चालतात. मूग पचनास हलके असतात. मूग प्रथिनाचा मुख्य पुरवठादार आहे. त्यामुळे शरीरास बल मिळतं. मूग गुणांनी उष्ण नाहीत म्हणून तुरीऐवजी वापरल्यास पित्ताचा त्रास हा कमी होतो. मूग कडण तापानंतर, ऑपरेशननंतर व दीर्घ आजारपणानं आलेल्या अशक्तपणावर उपयुक्त कार्य करतात. मुगाच्या कडणानं ताजतवानं वाटून अशक्तपणा जो आहे हा दूर होतो. तसेच डोळ्याचे आरोग्य सुधारणारे पण आहेत मुगामध्ये.
कॅरोटीन अर्थात वनस्पती अजीवनसत्वाच्या डोळ्यांच्या आरोग्यास लाभदायक आहे. मुगातील कॅल्शियम, फॉस्फरस व पोटॅशियम ह्या गुणांनी हाडाचं जे स्नायूचं जे आहे उत्तम राहतं व हृदयासही बल प्राप्त हे होतं. शरद ऋतूमध्ये मूग पावसाळ्यातील हा उत्तम आहार मानला जातो. शिवमुठीत सुद्धा मुगाला मानाचं स्थान दिलेलं आहे. मूग हे पित्त कमी होते, तसेच वातदोषाला वाढविणारा असल्यामुळे शिजवताना प्रकृतीनुसार लसूण, आले, मोहरी, जिरं, तूप, हिंग इत्यादी पाचक अग्निवर्धक घटकांचा योग्य वापर केल्यास त्याचा फायदा हा होतोच. मूग हे पौष्टिक पित्तशमक असल्यामुळे तापामध्ये उपयुक्त आहे. जुलाब, उलट्या होत असल्यास भाजलेल्या मुगाचे सूप पिण्यास द्यावे. तसेच लहान मुलांमध्ये पोषक आहार म्हणून मुगाचे लाडू, उकडलेले मूग आहे, जसं जिरेपूड, गूळ घालून मोड आलेल्या मुगाची उसळ आहे, डाळीचे वरण आहे. यामुळे पचन हे सुधारतेच, पण पित्त प्रकृतीच्या लोकांनी मुगाच्या डाळीचे पिठले खाण्यास उलट चांगले आहे. दुसरा जो कडधान्य आहे ते मसूर आहे. मसूर ही चवीला गोड तुरट असते. तुरट रसामुळे मसूर डाळी उलटी व जुलाब या थांबविण्याचे काम करते. यासाठी भाजलेल्या मसूर डाळीचे पीठ पाण्यात एकजीव करून पिण्यास द्यावे किंवा मसूर डाळीची घट्ट पेज द्यावी. शौचवाटे जर रक्त पडत असल्यास मसूर डाळीसुद्धा आपल्या आहारात वापरणे योग्य आहे. वाल पण हे कडधान्य आहे. वाल हे तुरट गोड चवीचा असतो. तो पचनास जड आहे, वृक्ष आणि उष्ण आहे. पचनानंतर आंबट रसाचा बनतो. वृक्षतेमुळे वाताच्या गतीला अडथळा आणतो. अंगावरील दुधाचे प्रमाण वाढविण्यासाठी याचे सूप उपयुक्त ठरते. शरीरात उष्णता निर्माण होण्यासाठी अशुद्ध बनते. पित्ताचे प्रमाण वाढते. वृक्ष आणि उष्ण या गुणांमुळे कफाचा तसेच कोणत्याही प्रकारची सूज जे असेल त्याचा नाश होतो. वाल हा विषाचा प्रभाव नष्ट करते. वाल डोळ्यांना हा अपायकारक आहेत. जसं चवळी आहे. चवळी ही वृक्षगुणाची असल्यामुळे वाताच्या मार्गात अडथळा उत्पन्न करते. पचावयास अतिशय जड असते. तसे शौचाचे जर प्रमाण वाढविण्यासाठी चवळीची जी आमटी आहे अथवा उसळ आहे हे खाण्यात येते. हे पदार्थ तयार करताना मात्र जिरे, लसूण, कढीपत्ता टाकावा, म्हणजे चवळीतील जो कोरडेपणा आहे हा कमी होण्याससुद्धा मदत होतो. तर आपण बघा, अशा प्रकारे आपण कडधान्याचा जो उपयोग आहे आहारामध्ये त्याच्यापासून आपल्याला काय काय मिळतं हे आपण बघितलेलं आहे. नमस्कार. आताच आपण कडधान्याच्या आहारातील महत्त्व याविषयी कीर्ती देशमुख, विषय विशेषज्ञ, गुरुविज्ञान कृषी विज्ञान केंद्र अकोला यांनी शेतकरी बांधवांना केलेले मार्गदर्शन ऐकलेत. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आता ऐकूया एक निवेदन. हे निवेदन आहे प्रश्न तुमचे उत्तर आमच्या या कार्यक्रमाविषयी. किसानवाणी या कार्यक्रमात प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत असतो. येत्या मंगळवार दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी ध्वनिमुद्रित होणारा प्रश्न तुमचे उत्तर आमच्या या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे लसूण पिकाच्या जातीची विविधता आणि आधुनिक कांदा लागवड तंत्र. आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर SM घावडे, विभाग प्रमुख, भाजीपाला संशोधन विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. तेव्हा जरूर फोन करा. या कार्यक्रमात फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी येत्या मंगळवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत फोन करावेत. त्याकरता आमचा फोन नंबर असा आहे 0724 245 64 61. फोन नंबर पुन्हा एकदा सांगतो 0724 245 64 61. या कार्यक्रमाचे प्रसारण आपण मंगळवार दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता ऐकू शकाल. निवेदन संपलं. भगरीमध्ये आहे प्रथिनांचे प्रमाण सर्वात मस्त, शरीर राहते आपले तंदुरुस्त. नाचणीमध्ये आहे सर्वात जास्त कॅल्शियम, राहील हाडे मजबूत तर काय करेल यम. भरड धान्यातील गुणधर्म. ज्वारी. आधुनिक तंत्रज्ञानामुळे मानवी जीवनात फार मोठे बदल घडवून येत आहेत. त्याचप्रमाणे शेती व्यवसायामध्ये सुद्धा आमूलाग्र बदल होत आहेत. पिकाच्या सुधारित वाणांमुळे
त्यांच्या उत्पादनात आणि पौष्टिकतेत अनेक सुधारणा दिसून येत आहेत. ज्वारीमध्ये असणाऱ्या पौष्टिक घटकांचे महत्त्व मानवी आहारामध्ये अतिशय महत्त्वाचे आहे. हे समजल्यामुळेच ज्वारी सर्व थरातील लोकांमध्ये प्रचलित होऊ लागली आहे. ज्वारीतील विविध आरोग्यवर्धक अन्नद्रव्यामुळे ज्वारीला आरोग्यवर्धक धान्य म्हणून महत्त्व प्राप्त होत आहे. रंगीत ज्वारी असणाऱ्या पॉलिफिनॉलिक्समुळे मानवी शरीरात निर्माण होणारे हृदयविकार आणि कर्करोगाचे प्रमाण कमी करण्यास मदत होते. या सर्व कारणांमुळे सध्या भारतात ज्वारीपासून तयार होणाऱ्या विविध पदार्थांना अतिशय लोकप्रियता मिळताना दिसून येत आहे. ज्वारीपासून सध्या प्रचलित आणि अप्रचलित अशा दोन्ही प्रकारच्या पदार्थांची निर्मिती करण्याचे काम विविध स्तरावरती मोठ्या प्रमाणात चालू आहे. ज्वारीपासून रवा, पोहे, शेवया, लाया यासारख्या पदार्थांना बाजारात मोठे स्थान प्राप्त होऊ लागले आहे, कारण त्यापासून विविध प्रकारचे अन्नपदार्थ तयार करता येतात. हे सिद्ध झाले आणि आता लोकांच्याही लक्षात येऊ लागले आहे. त्यामुळेच आहारातील न्याहारी जेवण आणि जंक फूड म्हणूनही ज्वारीचा वाढता वापर होत आहे. ज्वारीच्या पिठात सोयाबीन पीठ मिसळून त्यातील प्रथिनांचं प्रमाण 14% वाढवता येऊ शकते. ज्वारी आणि इतर तृणधान्यांपासून विविध अन्नपदार्थ निर्माण करता यावे याविषयी जागरूकता वाढवावी, कारण त्याची पौष्टिकता अतिशय उत्कृष्ट आहे. हे त्यातील प्रथिने, तंतुमय पदार्थ, खनिज पदार्थ आणि जीवनसत्व यांच्या प्रमाणाने सिद्ध झालेले आहे. मनुष्याच्या पचनसंस्थेमध्ये ज्वारी आणि इतर तृणधान्य सावकाश आणि हळुवारपणे पचवली जातात. ज्वारीत असणाऱ्या स्टार्चचं विघटन हळुवारपणे होते. सहज पचनाच्या या गुणधर्मामुळे मधुमेह आणि लठ्ठपणा हे विकार असणाऱ्या लोकांना याचा चांगला उपयोग होऊ शकतो. भरडधान्यातील गुणधर्म बाजरी. आहाराच्या दृष्टीने बाजरी हे अत्यंत महत्त्वाचं तृणधान्य आहे. गेल्या काही वर्षात विकसित आणि विकसनशील देशांमधील लोकसंख्या पाहता अन्नधान्याची गरज आणि त्याची कमतरता यासाठी मुख्य तृणधान्य पिकांची जागा ज्वारी, बाजरी या पिकांनी घेतली आहे. जगातील लाखो गरीब आणि गरजू लोकांचे बाजरी हे प्रथिनं आणि ऊर्जा पुरवणारे धान्य म्हणून उपयुक्त ठरत आहे. पोषणयुक्त घटकाशिवाय बाजरीत तेलसुद्धा असते. बाजरीच्या धान्यापासून मद्यनिर्मितीसुद्धा होऊ शकते. बदलत्या जीवनशैलीत शहरी भागातील ग्राहकांना उपयोगी सर्व तृणधान्य मध्ये जास्तीची ऊर्जा देणारी बाजरी असल्याने थंडीच्या दिवसात लोक बाजरी जास्त खातात. बाजरीत सल्फरयुक्त अमिनो ॲसिड असल्याने लहान मुलं आणि गर्भवती मातांसाठी बाजरी अतिशय उपयुक्त आहे. अलीकडच्या काळात बेकरीच्या पदार्थांचा आहारात मोठ्या प्रमाणावरती समावेश केल्याने लहान मुलांमध्ये बद्धकोष्ठता, पोट साफ न होणे यासारखे आजार बळावलेले दिसतात. त्याचप्रमाणे महिलांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होणे, आहारात गव्हाचे प्रमाण सातत्याने केल्यास ग्लुटेनची ॲलर्जी उद्भवणे अशा समस्या टाळण्यासाठी आहारात बाजरी पिकाचा वापर करणे खूप हिताचे ठरते. भारतीय खाद्यपदार्थांमध्ये बाजरीच्या पिठाची भाकरी किंवा धपाटे म्हणजेच थालीपीठ हा मुख्य पदार्थ आहे. गव्हाच्या पिठाबरोबर मिसळून वापरता येऊ शकते. यामुळे प्रथिनांची उपलब्धता वाढते. रंग, स्वाद सुधारल्याने बेकरीमध्ये त्याचा वापर वाढण्यास मदत होईल. पिवळसर बाजरीमध्ये कॅरोटीन, अजीवनसत्व अधिक प्रमाणात असतात. पारंपरिक पद्धतीचा वापर करून चवदार पापडी, गोड तिखट, सांगळे यासारखे पदार्थ तयार करता येतात. याशिवाय बाजरीपासून पातळ कडक भाजलेल्या भाकरी देखील चवदार लागतात. अशा भाकरी आणि भाजी मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात मोठ्या आवडीने खाल्ल्या जातात. भरडधान्यातील गुणधर्म नाचणी. नाचणी हे तृणधान्य आहारदृष्ट्या इतर धान्यापेक्षा सर्वश्रेष्ठ अत्यंत महत्त्वाचे तृणधान्य आहे. नाचणीमध्ये कॅल्शियम, लोह, तंतुमय आणि मुबलक खनिजे आहेत. स्निग्ध पदार्थ अत्यंत कमी असल्याने नाचणी आरोग्याला हितकारक आहे. पचनास हलकी आहे. ग्लुटेन नसल्यामुळे ग्लुटेनचा त्रास असणाऱ्या लोकांना नाचणी उपयुक्त आहे. नाचणी ताकद वाढविते, पित्ताशय शमन करते, रक्तातील दोष दूर करते. नाचणी उष्ण नसून शीतल आहे. नाचणीमध्ये इतर अन्नपदार्थाच्या तुलनेत सर्वात जास्त कॅल्शियम आहे. 100 ग्राम दाण्यात 344 मिलीग्राम कॅल्शियम असतो. तो इतरांपेक्षा 10 पटीने जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे हाडे बळकट होतात. म्हणून लहान मुलांना
नाचणीची पेज देतात. तसेच गरोदर माता आणि वयस्कर व्यक्तींनाही हाडासाठी नाचणीचे पदार्थ खाणे फायद्याचे ठरते. नाचणी खाण्याने हाडे ठिसूळ होणे हा रोग होत नाही. हाडे मोडण्याचा धोका टळतो. दुर्गम भागातल्या आदिवासी बांधवांच्या खाण्यात नाचणी असल्याने ते लोक शरीराने दणकट आणि काकट असतात. नाचणीच्या 100 ग्रॅम दाण्यामध्ये 6.4 मिलीग्राम लोह असतं. हा इतर धान्यापेक्षा जास्त प्रमाणात आहे. ॲनिमिया होऊ नये म्हणून हाडे बळकट होण्यासाठी लोहाची गरज नाचणीच्या पदार्थातून भागविता येते. म्हणूनच गरोदर मातांना गर्भविकासासाठी, हाडे ठिसूळ होऊ नये म्हणून वयस्कर व्यक्तींना आणि लहान मुलांना हाडे बळकट होण्यासाठी नाचणी अतिशय उपयुक्त ठरते. नाचणीमध्ये 7 ते 12% प्रथिने आहेत. भूक कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी नाचणीतील ट्रिप्टोफॅन हे अमिनो आम्ल उपयुक्त ठरते. नाचणीच्या अन्नाचे कमी वेगाने पचन होते. मनुष्य जास्त कॅलरीज घेण्यापासून सहजरित्या परावृत्त होतो. नाचणीमधल्या फायबर्समुळे पोट भरल्यासारखे वाटते. पोट भरल्याचे समाधान होते. म्हणूनच अनावश्यक जास्तीचे अन्न खाण्याचा मोह आपोआप टळतो. नाचणीतल्या तंतुमय पदार्थांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. नाचणीच्या धान्यात 72% कर्बोदके असली तरी आश्चर्य म्हणजे ती नॉन स्टार्चच्या रूपात असतात. आयसोलिसिसमुळे मांसपेशी म्हणजेच स्नायू तंदुरुस्त राहतात. रक्त गोठत नाही. त्वचा सुधारते. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. नाचणीतल्या वालिन या आम्लामुळे चयापचय, मांसपेशी आणि शरीराची झीज भरून निघते. शिवाय शरीरातला नायट्रोजन समतोल राखण्यास नाचणी मदत करते. मानसिक थकवा कमी करते. मज्जासंस्थेचा जोम वाढविते. मिथोईन हे आम्ल शरीरातल्या वेगवेगळ्या प्रक्रियेसाठी उपयोगी पडते. शरीरात गंधक निर्माण करते. केसाचं आणि त्वचेचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी नाचणी उपयुक्त आहे. हे आम्ल शाकाहारी लोकांसाठी अत्यंत उपयोगी आहे. नाचणीतील लेसिथिन आणि मिथिओनाइन या अमिनो आम्लामुळे पित्त कमी होते. यकृतामधील जादा चरबी कमी होते. नाचणीत भात, गव्हापेक्षा तंतुमय पदार्थ जास्त असल्याने रक्तातील साखर वाढण्यास विरोध करीत असल्यानेच नाचणी हे मधुमेही रुग्णांसाठी सुद्धा चांगलं अन्न ठरू पाहत आहे. पोषक घटकांचे प्रमाण म्हणजे प्रथिने 7.7 ग्रॅम, स्निग्ध पदार्थ 1.3 ग्राम, तंतुमय पदार्थ 3.6 ग्रॅम, कॅल्शियम 344 मिलीग्रॅम, लोह 6.4 मिलीग्रॅम आणि कॅलरीज 336 किलो कॅलरीज यापासून आपल्याला मिळू शकतात. पौष्टिक तृणधान्य आहे पोषक घटकांची तिजोरी. शरीरात येणार नाही कोणत्या घटकाची कमजोरी. अन्नधान्य म्हणून घ्याल तृणधान्याची रास, मिळेल आरोग्याची हमी हमखास. शेत तिथे पौष्टिक तृणधान्याची शेती, राही आरोग्याची चाबी हाती. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर.
बंधूंनो, याबरोबरच आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुद्धा वेळ संपली आहे. तेव्हा प्रकाश नावकारला द्या रजा. नमस्कार. आताच आपण भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसान वाणी कार्यक्रम ऐकला. तर सादर करते होते सूरज गोळे. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. आताच आपण आकाशवाणीच्या अकोला केंद्रावरून शेतकरी बांधवांसाठीचा किसान वाणी कार्यक्रम ऐकलात.